धुळे शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावरील नगावबारी शिवारात विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला धुळे एलसीबी पथकाने शिताफीने पकडून त्यास ताब्यात घेतले। त्याच्याकडून 40,000ची गावठी पिस्तूल व 1,000चे जिवंत काडतूस असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। मुंबई-आग्रा महामार्गावरील देवपुरातील नगावबारी परिसरातील हॉटेल साई किशन जवळील सर्व्हिस रोडवर एक जण दहशत माजवण्याच्या उद्देशाने पिस्तूल घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली। त्यांनी तात्काळ पथकाला कारवाईच्या सूचना केल्या। त्यानुसार पथकाने काल दिनांक 6 एप्रिल रोजी रात्री 8:45च्या सुमारास सापळा रचून संस्थेच्या ताब्यात घेतले। त्याने त्याचे नाव राहुल पांडुरंग पाटील, वय वर्ष 29, राहणार वरवडे, तालुका शिरपूर असे सांगितले। त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तूल, मॅगझिन सह तसेच एक जिवंत काडतूस मिळून आले व ते जप्तही करण्यात आले असून त्याची एकूण किंमत 41,000 रुपये इतकी आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंडे, अंमलदार पवन गवळी, आरिफ पठाण, राहुल सानप, देवेंद्र ठाकूर, मयूर पाटील यांनी केली होती।